नमस्कार, मी स्वप्नील. आपण आज सत्याचे प्रयोग या मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथनाची प्रस्तावना वाचणार आहोत. प्रस्तावनेमध्ये महात्मा गांधी म्हणतात, 4 किंवा 5 वर्षापूर्वी निकटच्या सहकाऱ्यांच्या आग्रहावरून मी आत्मकथा लिहिण्याचे मान्य केले होते आणि आरंभही केला. परंतु फुलस्केपचे एक पान लिहितो न लिहितो इतक्यात मुंबईची आग भडकली आणि मी हाती घेतलेले काम अर्धवट राहून गेले. त्यानंतर एकामागून एक अशा व्यवसायात पडलो की शेवटी मला माझे एरवड्याचे स्थान मिळाले. तेथे भाई जयराम दासही होते. त्यांनी माझ्यापाशी अशी मागणी केली की बाकीची सर्व कामे बाजूला सारून मी पहिल्याने आत्मकथा लिहून टाकावी. त्यांना जवाब पाठविला की माझा अभ्यासक्रम ठरून चुकला आहे आणि तो पुरा होईपर्यंत मी आत्मकथेला प्रारंभ करू शकत नाही. मला जर माझ्या शिक्षेची पूर्ण मुदत एरवड्यामध्येच घालवण्याचे सद्भाग्य लाभले असते तर मी खात्रीने तेथेच आत्मकथा लिहू शकलो असतो. परंतु आत्मकथेला सुरुवात करण्यासच मला अजून 1 वर्ष पाहिजे होते. त्यापूर्वी मला कोणत्याही तऱ्हेने आत्मकथेचा आरंभही करणे शक्य नव्हते. अर्थात आत्मकथा राहून गेली. आता स्वामी आनंदांनी पुन्हा तीच मागणी केली आहे व दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास पुरा केला असल्यामुळे मला ही आत्मकथा लिहावेसे वाटू लागले आहे. स्वामींची मागणी अशी होती की मी सबंध कथा लिहून काढावी आणि नंतर ती पुस्तक रूपाने छापावी. परंतु माझ्यापाशी लागोपाठ एवढा वेळ नाही. लिहावयाचेच तर नवजीवनसाठीच लिहिता येणार. मला नवजीवनसाठी काहीतरी लिहायचेच असते. मग आत्मकथाच का लिहू नये? स्वामींना हा बेत मान्य केला आणि अशा तऱ्हेने आत्मकथा लिहिण्याचा आता योग आला आहे. परंतु हा बेत करतो इतक्यात एक निर्मळ अंतकरणाच्या मित्राने सोमवारी माझी मौन चालू असताना सौम्य शब्दांमध्ये मला म्हटले, तुम्ही आत्मकथा काय योजून लिहिणार आहात? ही तर पाश्चात्य पद्धत आहे. पूर्वेमध्ये लिहिलेली ऐकिवात नाही आणि लिहिणार तरी काय? आज ज्या गोष्टी सिद्धांत म्हणून तुम्ही मानित आहात उद्या त्या मानित नसे झाला तर मग काय? अथवा सिद्धांतांना अनुसरून जी कामे तुम्ही करत आहात त्यात मागून फेरफार केले तर? पुष्कळ लोक तुमच्या लिखाणाला प्रमाणभूत मानून स्वतःचे वर्तन ठरवित असतात. त्यांची दिशाभूल झाली तर? म्हणून सावध, तूर्त, आत्मकथेसारखे काही लिहिले नाहीत तर बरे नाही का? या युक्तिवादाचा माझ्या मनावर थोडा बहुत परिणाम झाला. परंतु मला आत्मकथा थोडीच लिहावायची आहे. मला तर आत्मकथेच्या नावाखाली सत्याचे जे अनेक प्रयोग मी केले आहेत त्यांची हकीकत लिहायची आहे. या प्रयोगांमध्ये माझे जीवन गुरफटलेले असल्यामुळे ती हकीकत एखाद्या जीवन वृत्तांताप्रमाणे होऊन जाईल ही गोष्ट खरी. परंतु जर तिच्या प्रत्येक पानातून माझे प्रयोगच प्रकट होत राहिले तर त्या कथेला मी स्वतः निर्दोष समजेन. माझ्या सर्व प्रयोगांची मालिका लोकांसमोर राहिली तर ती लाभदायी होऊन राहील असे मला वाटते, किंवा मला असा मोह वाटतो म्हणा ना. राजकीय क्षेत्रातील माझे प्रयोग आता हिंदुस्थानच्या माहितीचे झाले आहेत. एवढेच नव्हे तर थोड्या बहुत अंशाने त्याला सुधारलेले जग म्हणण्याची वहिवाट आहे. त्याच्याही माहितीत आहेत. माझ्या मते त्या प्रयोगांची किंमत अल्पात अल्प आहे आणि म्हणूनच त्या प्रयोगांमुळे मला जी महात्मा पदवी मिळाली तिचीही किंमत अल्प आहे. कित्येक वेळा त्या विशेषणाने मला अतिशय दुःखही दिले आहे. त्या विशेषणाने मी फुशारलो असेल असा एक क्षणही मला आठवत नाही. पण माझे आध्यात्मिक प्रयोग की जे माझे मीच जाणू शकणार आणि ज्यातूनच माझी राजकीय क्षेत्रातली शक्तीही उद्भवलेली आहे, त्या प्रयोगांचे वर्णन करून सांगणे मला आवडेल खरे. जर हे प्रयोग खरोखरच आध्यात्मिक असतील तर त्यामध्ये फुशारकीला जागा नाही. त्यापासून केवळ नम्रतेची वृद्धी होईल. जसजसा मी विचार करू लागतो, माझ्या भूतकालीन जीवनावर दृष्टी टाकीत जातो, तसतसे माझे अल्पत्व मला स्पष्टपणे दिसून येते. मला जे करायचे आहे, ज्याच्यासाठी आज 30 वर्ष माझी धडपड चालली आहे, ते तर आत्मदर्शन, ईश्वराचा साक्षात्कार आणि मोक्ष हेच होय. माझी सर्व हालचाल त्याच दृष्टीने होत असते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मी मनोभावाने पडतो तेही याचसाठी. परंतु पहिल्यापासूनच माझे असे मत आहे की जे एकाला शक्य आहे ते सर्वांना शक्य आहे. त्यामुळे माझे प्रयोग खाजगी म्हणून झालेले नाहीत, खाजगी राहिलेली नाहीत. ते सर्वांनी पाहिले म्हणून त्यांची आध्यात्मिकता कमी होत असेल असे मला वाटत नाही. अलबत्त अशा कित्येक गोष्टी असतात की ज्या आत्म्यालाच समजणार, आत्म्यातच अंतर्धान पावणार. अशा गोष्टींचे वर्णन माझ्या शक्ती पलीकडचे आहे. माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक
म्हणजे नैतिक धर्म, नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म. अर्थात त्या गोष्टींचा निर्णय बालक, तरुण व वृद्ध करतात व करू शकतात. अशा गोष्टींचाच समावेश या कथेमध्ये होईल. असली कथा तर मला तटस्थपणे निरअभिमान वृत्तीने लिहिता आली तर त्यापासून तसलेच प्रयोग करणाऱ्या इतर लोकांना थोडी बहुत सामुग्री मिळू शकेल. माझे प्रयोग कोणत्याही प्रकारे संपूर्ण आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे आपले प्रयोग अतिशय पद्धतशीर रीतीने विचारपूर्वक आणि सूक्ष्मपणे करीत असूनही त्यापासून काढलेली अनुमाने अखेरची आहेत असे लोकांना सांगत नाही किंवा त्या प्रयोगांचे हेच निर्विवाद परिणाम आहेत किंवा नाहीत याबद्दल तो साशंक नसला तरी तटस्थ राहतो, तशाच तऱ्हेचे माझेही माझ्या प्रयोगासंबंधी म्हणणे आहे. मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे, एकनेक भावना तपासली आहे, तिचे पृथक्करण केले आहे, परंतु त्यावरून निघालेली अनुमाने सर्वांच्याच बाबतीत अखेरची आहेत किंवा खरी आहेत किंवा ती तेवढीच खरी असा माझा मुळीच आग्रह नाही. आणि हो, एवढे मात्र मी अवश्य म्हणेन की ती माझ्या दृष्टीने खरी आहेत आणि तूर्त तरी अखेरचीच वाटतात. तशी ती वाटत नसतील तर त्याच्या आधारावर मी कोणत्याही कामाची उभारणी करता कामा नये. परंतु मी तर पावलोपावली ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्यांचे त्याज्य आणि ग्राह्य असे दोन वर्ग पाडतो आणि ग्राह्य मानलेल्या गोष्टीस अनुरूप असे स्वतःचे वर्तन निश्चित करतो. अशा तऱ्हेने ठरविलेल्या आचरणापासून जोपर्यंत माझे म्हणजे माझ्या बुद्धीचे आणि आत्म्याचे समाधान होत असेल तोपर्यंत मी त्याच्या शुभ परिणामाबद्दल अचलित विश्वास राखला पाहिजे. जर मला केवळ सिद्धांतांचे म्हणजे तत्वांचेच वर्णन करायचे असेल तर मी ही आत्मकथा लिहिणारच नाही, परंतु मला तर त्या सिद्धांतावर रचलेल्या कार्याचा इतिहास द्यायचा आहे. आणि म्हणूनच या प्रयत्नाला पहिले नाव मी सत्याचे प्रयोग असे दिले आहे. यामध्ये अहिंसा, ब्रह्मचर्य इत्यादी नियम यांचेही प्रयोग येऊन जातील. हे नियम सत्याहून भिन्न समजले जातात, परंतु माझ्या मते सत्यच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये अगणित वस्तूंचा समावेश होऊन जातो. हे सत्य म्हणजे स्थूल वाचिक सत्य नव्हे, तर जसे वाचेचे तसे विचारांचेही. हे सत्य म्हणजे आपण कल्पिलेले सत्य तेवढेच नव्हे, तर स्वतंत्र शाश्वत सत्य म्हणजे परमेश्वरच. परमेश्वराच्या व्याख्या अगणित आहेत, कारण त्यांच्या विभूतीही अगणित आहेत. या विभूती मला आश्चर्यचकित करून टाकतात, क्षणभर मुग्धही करतात. परंतु मी सत्य स्वरूपी परमेश्वराचाच पुजारी आहे. तो एकच सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्य आहे. ते सत्य मला सापडलेले नाही, मीही त्याच्याच शोधात आहे. त्याच्या शोधार्थ मला सर्वात प्रिय असलेल्या वस्तूचाही त्याग करण्यास मी तयार आहे. या शोधरूपी यज्ञामध्ये या शरीराचाही होम करण्याची माझी तयारी आहे आणि शक्तीही आहे असा मला विश्वास वाटतो. परंतु जोपर्यंत मला त्या सत्याचा साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत माझ्या अंतरात्म्याला ते सत्यच वाटते. या काल्पनिक सत्यालाच माझा आधार समजून त्याच्याच खुणेचा दिवा करून त्याच्या आश्रयाने मी माझे जीवन व्यथित करीत आहे. हा मार्ग जरी वस्तऱ्याच्या धारेवर चालण्यासारखा आहे तरी तो मला सोप्यात सोपा वाटलाय. या मार्गाने जाताना झालेल्या भयंकर चुकाही मला क्षुल्लकशा वाटल्या आहेत, कारण त्या चुका करीत असतानाही मी बचावून गेलोय आणि माझ्या समजुतीने प्रगतीही केली आहे. दुरून विशुद्ध सत्याचे, ईश्वराचे अंधुक दर्शनही करू लागलो आहे. सत्यच काय ते आहे, त्याशिवाय या जगात दुसरे काहीही नाही असा माझा ठाम विश्वास दिवसेंदिवस बळावत जात आहे. हा विश्वास कशाने वाढत गेला ते माझे जग म्हणजे नवजीवन इत्यादींचे वाचक समजून घेऊन त्या प्रयोगांमध्ये सामील होतील व माझ्याप्रमाणे ईश्वराचे दर्शन करतील तर ते इष्टच आहे. शिवाय माझ्या बाबतीत जे शक्य आहे ते एखाद्या बालकाच्या बाबतीतही शक्य आहे हा माझा विश्वास उत्तरोत्तर वाढत चालला आहे. आणि तसे वाटण्यास माझ्यापाशी सबळ कारणेही आहेत. सत्याच्या शोधाची साधने जितकी कठीण तितकीच सोपीही आहेत. ती एखाद्या अभिमानी इस्माला अशक्यशी वाटतील आणि एखाद्या निष्पाप बालकाला अगदी संभवनीय वाटतील. सत्याच्या शोधकाला रजकणापेक्षाही तुच्छ बनावे लागते. सर्व जग रजकणाला चिरडीत असते, परंतु सत्याचा पुजारी जोपर्यंत रजकण सुद्धा त्याला चिरडू शकेल इतका अल्प बनणार नाही तोपर्यंत त्याला निरपेक्ष सत्याचे किंचित मात्र दर्शनही दुर्लभ आहे. ही गोष्ट वशिष्ठ विश्वामित्रांच्या आख्यानात स्पष्ट करून दाखवलेली आहे. ख्रिस्ती व इस्लामी धर्मही हीच गोष्ट साबित करतात. मी जी प्रकरणे लिहिणार आहे त्यात जर वाचकाला अभिमानाचा भास झाला तर त्याने खुशाल समजावे की माझ्या शोधात काहीतरी न्यून आहे
आणि माझा साक्षात्कार हा मृग जलवत आहे. माझ्यासारखा अनेकांचा क्षय झाला तरी फिकीर नाही, परंतु सत्याचा जय हो. अल्पात्म्याचे माप येण्यासाठी सत्याचा गज कधीही आखूड न हो. माझे लेख कोणी प्रमाणभूत मानू नयेत अशी माझी इच्छा आहे. माझे लेख कुणीही प्रमाणभूत मानू नये अशी माझी इच्छा आहे, अशी माझी विनंती आहे. त्यात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांत रूप समजून सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावे, इतकीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेच्या लेखांचा पुष्कळ उपयोग होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. कारण की सांगण्यालायक एकही गोष्ट मी छापविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकास परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णावयाचे आहेत. मी कसा देखणा आहे ते सांगत बसण्याची मला तीळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वतःला मोजण्याची माझी इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वतःला लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी निशंकपणे म्हणेन की मोसम कौन कुटिल खलकामी, जिन तनु दियो तही बिसरायो ऐसो निकम हरामी. कारण की ज्याला मी संपूर्ण श्रद्धापूर्वक माझ्या श्वास उच्छ्वासाचा स्वामी समजतो, ज्याला मी निकमाचा दाता मानतो, त्याच्यापासून अजूनही मी दूर आहे ही गोष्ट मला क्षणोक्षणी सलते. त्याला कारणीभूत असलेले माझे विकार मी पाहू शकतो, परंतु त्यांना अजूनही बाहेर मात्र काढून लावू शकत नाही. परंतु तूर्त एवढेच पुरे. प्रस्तावनेतून प्रयोगांच्या वर्णनात शिरणे बरे नाही. ते त्या कथेच्या प्रकरणांमध्येच सापडेल. मोहनदास करमचंद गांधी.